आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या पदभरतीच्या संदर्भातला आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की राज्यामध्ये शिक्षक पदभरतीचा पहिला टप्पा हा यशस्वीपणे पार पडलेला आहे आणि दुसऱ्या टप्प्याच्या अनुषंगाने हालचाली ह्या सुरू झालेल्या आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर ग्राम विकास व पंचायत राज विभागाचं एक महत्त्वाचं पत्र आज आपण जाणून घेणार आहोत। पदभरतीच्या अनुषंगाने समांतर आरक्षणाच्या संदर्भातलं हे पत्र नेमक्या कोणत्या सूचना देणार आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे। पत्र आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाचं दिनांक 11/12/2024। हे पत्र राज्यातील सर्व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पाठविण्यात आलेला आहे। पत्राचा विषय आहे माजी सैनिक समांतर आरक्षणातील माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार इतर पात्र उमेदवारांना द्यावी अगर कसे याबाबत मार्गदर्शन। आणि या अनुषंगाने काही संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। या ठिकाणी 8 वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ आहेत। या पत्रात काय म्हटलं ते पहा। महोदय, उपरोक्त विषयाबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून संदर्भ क्रमांक 1 अन्वये प्राप्त अभिप्रायानुसार सर्व जिल्हा परिषदांना कळविण्यात येते की जिल्हा परिषद गट क सरळ सेवा पदभरतीच्या अनुषंगाने माजी सैनिक आरक्षणांतर्गत सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदांचा अनुशेष न ठेवता सदर रिक्तता माजी सैनिक व्यतिरिक्त त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांमधून सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक 25/1/2024 मधील निर्देशानुसार भरण्याची कार्यवाही करावी। अशा प्रकारचे हे पत्र आहे। या पत्राचा महत्त्वाचा अर्थ काय आहे की जिल्हा परिषद गट क सरळ सेवा पदभरतीच्या अनुषंगाने हे पत्र आहे। आणि या पत्रात उल्लेख कशाचा आहे तर माजी सैनिक आरक्षणांतर्गत सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदाचा अनुशेष न ठेवता सदर रिक्तता माजी सैनिक व्यतिरिक्त त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांमधून सामान्य प्रशासन विभागाचं जे परिपत्रक आहे 25/1/2024च्या निर्देशानुसार भरण्याची कार्यवाही करावी असं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। जिल्हा परिषद गट क सरळ सेवा पदभरतीच्या संदर्भातलं हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे। सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।